Good morning, student. Today we are going to learn about the collinear points. So in this topic, I will cover some point. या मी काही point cover करणार आहे. Collinear points, examples from day-to-day life, definition of collinear points, activity, non-collinear points, examples of non-collinear points, definition of non-collinear points, activity which is also based on non-collinear points, then the homework. I will give some homework. So let us start. पहिल्यांदा आपण पॉइंट बद्दल आपण शिकलो आहे की अ डॉट मेड बाय अ फाइनली पॉइंटेड इंस्ट्रुमेंट इज कॉल्ड अ पॉइंट. बघा हिअर देर इज अ ब्युटिफुल रंगोली. इट इज ऑल्सो मेड अप ऑफ मेनी पॉइंट्स. खूप पॉइंटनी बनलेली आहे. पॉइंट ए, पॉइंट एम, पॉइंट बी. ठीक आहे, पॉइंट बद्दल शिकलोय. नाउ वी विल स्टडी अबाउट द कोलिनियर पॉइंट्स. हिअर देर आर टू लाइन्स, लाइन AN and line MQ. ठीक आहे. या ठिकाणी पॉइंट्स M, पॉइंट N, पॉइंट T and पॉइंट Q आर कोलिनियर पॉइंट्स. दुसरं पॉइंट A, पॉइंट B, पॉइंट C आर कोलिनियर पॉइंट्स. यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की कोलिनियर पॉइंट कशाला म्हणतात. नाही लक्षात आलं? चला हरकत नाही. फर्स्ट वी विल ऑब्झर्व द एक्झाम्पल्स फ्रॉम डे टू डे लाईफ विच इज रिलेटेड टू कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंटचे काही आपण एक्झाम्पल पाहूया. द फर्स्ट पिक्चर इज collinear electric poles. But here there are 6 poles and all these 6 poles are in a straight line. So these are the collinear electric poles. Now we'll observe another example. Water distributor knobs. There are 4 knobs, red color knob distat, and all these knobs are in a straight line. So these are the collinear knobs. Now the third picture, collinear kho-kho player. Some girls are playing kho-kho and the girls wearing green dress are collinear kho-kho players. The collinear kho-kho players are because all these girls are sitting in a straight line. Then collinear birds. See here there are so many birds and all birds are sitting on a wire. So these birds are collinear birds. Then collinear stars. See here there are so many stars and you can observe these stars in the sky. Here there are the constellation of stars. इथे स्टारचं तुम्हाला कॉन्स्टेलेशन दिसत आहे. त्याला ओरियन म्हणतात, लक्षात घ्या. त्याला हंटर पण म्हणतात. अँड यू कॅन ऑब्झर्व दिस ओरियन अर्ली इन द मॉर्निंग बिफोर 7 o'clock इन द ईस्ट डायरेक्शन. तुम्हाला हे जर ओरियन पाहायचं असेल ना तर तुम्ही पहाटे 7 पूर्वी पाहू शकता. ठीक आहे ना. तर हिअर देर आर 3 ब्ल्यू स्टार. दे आर कोलिनियर. देन कोलिनियर ट्रीज. बघा इथे some trees are there and these trees are in a straight line. So these are the collinear trees. आता यावरून काय वाटतं तुम्हाला, व्हॉट इज मेड बाय कोलिनियर? अगदी बरोबर, कोलिनियर म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये असणारे. काय डेफिनेशन आहे बघा. 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. बघा पॉइंट S, पॉइंट T, पॉइंट R, पॉइंट Q आणि एका लाईन मध्ये होते. सो दीज आर द कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे ना. आता आपण पाहिले. आणि पॉइंट G, पॉइंट H, पॉइंट F ते सुद्धा कोलिनियर आहे, एका स्ट्रेट लाईन वर आहे. नाउ वी विल डू अ ऍक्टिव्हिटी. एक ऍक्टिव्हिटी करूया. कोणती ऍक्टिव्हिटी बघा. हिअर देर आर 3 लाईन्स, लाईन PN, लाईन GK अँड लाईन BM. ऑल दीज 3 लाईन्स आर इंटरसेक्टिंग लाईन. तुम्हाला काय करायचं आहे, सेट्स ऑफ कोलिनियर पॉइंट. तुम्हाला कोलिनियर पॉइंटचे सेट्स लिहायचे. आता आपण पाहिलं ना आतापर्यंत. विच इज द फर्स्ट सेट? KLR. हा बघा KLR हे येलो कलरच्या लाईनवर आहे. सेकंड PTL पुढे आहे बघा. हा बघा PTL आणि एक तुम्हाला भरायचा आहे. मग काय होईल? पॉइंट N. सो these 4 points lie on a black color line. The third set MRT. पुढे MRT बघा MRT. एक तुम्हाला भरायचा आहे B. MRT and B. These are the another sets of collinear point
because all these points lie on a single straight line. ब्ल्यू कलर मध्ये दिसतात. नाउ द फोर्थ सेट तुम्हाला करायचा जी पासून सुरू होणारा दिसतो का तुम्हाला? व्हेरी गुड. तर बघा जी कुठे आहे? येलो कलरच्या लाईनवर आहे. मग जी वर असणारे कोणकोणते पॉइंट आहे बघा? जी, आर, एल अँड के. दिस इज ऑल्सो अनदर सेट ऑफ कोलिनियर पॉइंट. ठीक आहे, कोलिनियर पॉइंट लक्षात आलं तुम्हाला? एका स्ट्रेट लाईनवर असणारे 3 किंवा 3 पेक्षा जास्त. नाव वी विल स्टडी अबाउट द अनदर न्यू टॉपिक दॅट इज नॉन कोलिनियर पॉइंट. नॉन कोलिनियर पॉइंट कशाला म्हणायचं? बघा, हिअर देर आर 2 लाईन्स, लाईन क्यू आर अँड लाईन पी क्यू. दीज आर द इंटरसेक्टिंग लाईन and there are 3 points, point Q, point P and point R. These 3 points are not in a straight line. एका स्ट्रेट लाईन मध्ये नाही आहे आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं? पॉइंट्स P, Q, R are non-collinear points because they do not lie on a single straight line. एका लाईनवर नाही आहे. ठीक आहे ना? चला आपण पुढे आता फर्स्ट विल ऑब्झर्व द एक्झाम्पल ऑफ non-collinear points. Here the constellation of star. It is also called Orion. Point S, point T and point R. These 3 points are not in a straight line. एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे का ते? नाही. Therefore, they are non-collinear stars. And point A म्हणजे A star, B and C. These 3 stars in a straight line. So these are the collinear star. हे collinear star आहे. Now we will do the another activity. एक ऍक्टिव्हिटी करूया आपण. त्याची आधी आपण डेफिनेशन माहित करून घ्या. सो व्हॉट इज मीन बाय नॉन कोलिनियर पॉइंट्स? लक्षात आलं? गुड, व्हेरी गुड. पॉइंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉइंट्स. मित्रांनो, 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट एका लाईनवर नसेल तर त्याला म्हणतात नॉन कोलिनियर पॉइंट. ठीक आहे, गुड. नाउ द ऍक्टिव्हिटी इज फॉर यू. ऑब्झर्व द फिगर केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला ऍक्टिव्हिटी ऑब्झर्व करायची आहे आणि तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहे. बघा काय ऍक्टिव्हिटी आहे. हिअर देयर आर टू पॅरलल लाईन्स अँड व्हाईट कलर लाईन इज इंटरसेक्टिंग लाईन, त्याला ट्रान्सव्हर्सल म्हणू शकता. अँड देयर इज अनदर लाईन, ब्ल्यू कलरची लाईन आहे. ठीक आहे. हिअर देयर आर सो मेनी पॉइंट्स ऑन दॅट लाईन. बघा या पॉइंट खूप सारे त्या लाईन, खूप सारे पॉइंट्स या लाईनवर. ऍक्टिव्हिटी काय करायची बघा तुम्हाला? नेम द लाईन्स. लाईनची नाव लिहायची आहे. हिअर देयर आर 4 लाईन्स. 4 लाईन दिसत आहे तुम्हाला. एक येलो कलरची आहे, एक व्हाईट कलरची आहे, एक ब्ल्यू कलरची आहे, एक ग्रीन कलरची आहे आणि ब्लॅक कलरची आहे. पहिल्या लाईनचं नाव काय? लाईन आर एस. विच इज द लाईन आर एस? ही काय? ब्ल्यू कलरची लाईन. सेकंड लाईन, लाईन एस एम. ही बघा व्हाईट कलरची लाईन. द थर्ड लाईन, लाईन के एल. ही बघा ही. आणि चौथी लाईन तुम्हाला लिहायची आहे. कोणती? ही बघा ही ग्रीन कलरची लाईन एन झेड. नाव द सिगमेंट. सिगमेंट शिकलोय आपण. इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द लाईन. लाईनचाच पार्ट असतो. विच इज द फर्स्ट सिगमेंट? बघा टी एस. हे बघा ही इथपर्यंत. सेकंड सिगमेंट, सिगमेंट एन झेड. कुठे एन झेड? हे बघा एन पासून झेड पर्यंत. द थर्ड सिगमेंट तुम्हाला लिहायची आहे. एक सिगमेंट तुम्हाला लिहायची. तशा पुष्कळ देयर आर सो मेनी सिगमेंट इन दिस फिगर. नाउ द रेज. आठवतं रे बद्दल? ray has end point at one end and the another end it is infinite. एका दुसऱ्या बाजूला इन्फायनाइट असते. ठीक आहे. रे एस झेड. कुठे दिसला रे एस झेड तुम्हाला? हा बघा, हा एस पासून झेड पर्यंत हा एक रे दिसतो. सेकंड रे, रे टी आर. कुठे आहे टी आर? हा बघा टी पासून सुरून आर कडे चाललाय आणि बाकीचे रे तुम्हाला लिहायचे आहे. पॅरेलल लाईन्स शिकलाय. Lines in the same plane which do not intersect each other are said to be parallel line. ज्या 2 लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही. इथे पहा बरं, कोणत्या 2 लाईन इंटरसेक्ट झालेल्या नाहीये? दिसत्या? दिसला का तुम्हाला? व्हेरी गुड. ही बघा ही ब्लॅक कलरची लाईन आणि ही ग्रीन कलरची लाईन. दिस 2 लाईन्स आर पॅरेलल. सो फर्स्ट लाईन इज लाईन के एल. ठीक आहे. अँड द सेकंड वन इज, ही सेकंड लाईन तुम्हाला भरायची आहे. ठीक आहे. नाव कॉन्करंट लाईन्स शिकलोय आपण. 3 or more lines intersecting in a single point are said to be concurrent line. 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असते त्याला कॉन्करंट लाईन म्हणायचं.
बघा या फिगर मध्ये तुम्हाला कुठे कॉन्कर लाईन दिसतात का? दिसल्या? गुड, व्हेरी गुड. बघा ह्या एस मधून 3 लाईन गेलेल्या आहे. ही व्हाईट कलरची गेलेली आहे, ही ब्ल्यू कलरची पण गेलेली आहे आणि ही ग्रीन कलरची पण लाईन गेलेली आहे. सो ऑल दीज 3 लाईन्स पास थ्रू अ सिंगल पॉइंट दॅट इज एस. ह्या एस मधून 3 गेलेल्या आहे. सो दीज 3 लाईन्स आर कॉन्करंट. फर्स्ट लाईन इज लाईन आर एस ब्ल्यू कलरची, सेकंड लाईन इज लाईन एम जी व्हाईट कलरची, अँड थर्ड लाईन तुम्हाला भरायचं आहे. ठीक आहे. नाउ we will write the sets of collinear point. collinear point सेट. collinear point कोणाला म्हणायचं? एका लाईनवर असणारे पॉइंट 3 किंवा 3 पेक्षा जास्त. तो फर्स्ट सेट पॉइंट आर टी एस, हा बघा आर टी एस ह्या ब्ल्यू कलरच्या लाईनवर आहे. सेकंड सेट पॉइंट एम एल एस, कुठं आहे? हा बघा एम एल एस. याच्या पुढे पण एक पॉइंट आहे जी, तो तुम्हाला तिथे भरायचा आहे. नाव सेट्स ऑफ नॉन कोलिनियर पॉइंट. नॉन कोलिनियर पॉइंटचा सेट लिहायचा आहे. कुणाला म्हणायचं? 3 or more points do not lie in a single straight line are said to be non-collinear point. 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट एका लाईनवर नसेल तर. ठीक आहे. बघा पॉइंट के एल झेड, कुठं आहे के एल झेड? हा बघा के एल आणि झेड एका लाईनवर आहे का? नाहीये. व्हेरी गुड. सेकंड पॉइंट ओ टी एस एन, बघा कुठे आहे? हा बघा ओ इथे आहे, टी इथे आहे, एस इथे आहे आणि एन इथे आहे. सो दीज 4 पॉइंट्स डू नॉट लाय इन अ सिंगल स्ट्रेट लाईन. सो दीज 4 पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. पण याच्या पुढे तुम्हाला एक भरायचं आहे, बरं पुन्हा इथे एक टाकायचं आहे. ठीक आहे. नाव वी विल डू अनदर ऍक्टिव्हिटी. तुम्हाला पुन्हा ऍक्टिव्हिटी करायची आहे. बघा काय ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला दिलेली? होमवर्क. ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल. बघा हिअर देअर आर 4 लाईन्स. 4 लाईन दिसतात आहे. ते बघा कोणती लाईन आहे? लाईन एम क्यू, लाईन वाय एफ, लाईन एल पी अँड लाईन टी ओ. दीज आर द 4 लाईन्स. या 4 लाईन आहे ना. सो यू शुड ऑब्झर्व दिस फिगर केअरफुली अँड राईट विच इज गिवन ऑन द स्क्रीन. या स्क्रीनवर तुम्हाला जे काही दिसतं का नाही ते लिहायचं आहे. काय करायचं आहे? फर्स्ट यू शुड राईट द सेट्स ऑफ कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंटचा सेट लिहायचा आहे. बघा फॉर एक्झाम्पल हा पहिला सेट सांगतो. हा बघा एन के ओ, हा लिहू शकता तुम्ही, किंवा टी एन के ओ असा लिहू शकता. हिअर देर आर सो मेनी सेट्स. तर कमीत कमी 6 सेट्स तुम्हाला लिहायचे आहे. देन पॅरलल लाईन्स. ऑब्झर्व दिस फिगर, देर आर 2 पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स आहे त्या लिहायच्या आहे. देन द कॉन्करंट लाईन्स, या फिगर मध्ये असणाऱ्या कॉन्करंट लाईन. पॉइंट ऑफ कॉन्करन्स, त्या ठिकाणी त्या 3 लाईन इंटरसेक्ट झालेल्या आहे कॉन्करंट लाईन, त्याचा इंटरसेक्शन पॉइंट दॅट इज कॉल्ड पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे. देन द इंटरसेक्टिंग लाईन, तुम्हाला इंटरसेक्टिंग लाईन लिहायचं आहे. देन द सेट्स ऑफ नॉन कोलिनियर पॉइंट, देर आर सो मेनी सेट. तर तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 सेट्स लिहायचे आहे. देन द नेम ऑफ द सेगमेंट्स, या ठिकाणी सेगमेंट्स आहे, शिकलो आपण. सेगमेंट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द लाईन. तुम्हाला सेगमेंटचे पण काही नाव लिहायचे आहे. पक्क. तर तुम्हाला होमवर्क जेवढं सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो, ते होमवर्क पूर्ण करायचं. ठीक आहे ना. फिगर पण छान काढायच्या. कराल बरोबर? अगदी छान फिगर काढायच्या, गुड फिगर काढायच्या. आणि स्वतः पण तुम्ही आपल्या स्वतः फिगर काढून सुद्धा तुम्ही सेट्स ऑफ कोलिनियर पॉइंट लिहू शकता, नॉन कोलिनियर पॉइंट लिहू शकता, पॅरलल लाईन लिहू शकता, कॉन्कर लाईन लिहू शकता, फिगर स्वतःही काढू शकता. गुड. कराल ना? व्हेरी गुड.